Namaste, my friends. Today we are going to see the next point, magnetic properties of materials. Which material? Magnetic properties of materials. Those are having magnetic field or those are having the magnetic property intrinsically in their body structure. Magnetic induction B, first point. To understood this, I again want to give a simple example from the general life so that you can understood the magnetic induction B. One line of force म्हणजे मित्रांनो एक ऊस. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे एक 15-16 उसानं मिळून होणारा जो गट्टा आहे त्याला आपण ग्रामीण भाषेत मोळी म्हणतो. उसाची मोळी. दॅट इज द मॅग्नेटिक फ्लक्स. आणि मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? अशा 1 2 3 4 5 4 50 60 70 80 100 काय असतील ते मोळ्या मिळून भरलेला एक ट्रक म्हणजे काय? मॅग्नेटिक इंडक्शन. कळलं का? अनेकदा सांगतोय कारण तुमचं लक्ष नसतंय मित्रांनो. सध्या तुम्ही मोबाईलच्या युगात जन्म घेतलेला आहात. पण मित्रांनो, मोठी व्यक्ती झालेले आहेत, रतन टाटा, सुंदर पिचाई, APJ अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, सगळ्यांचे चरित्र वाचा. शिवखेरा म्हणून एक पुस्तक आहे शिवखेरा यांचं. कसं तुम्हाला यशस्वी होता येईल याच्यावर. तुम्ही जरी नेटवर जरी बघितला तर त्याची लेक्चर युट्यूबला भरपूर आहेत. शिवखेरा टाका नुसतं तर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायला मार्ग ते मिळेल. कारण मोबाईलवर तुम्ही असली लेक्चर पहा. तर येते का लक्षात? मॅग्नेटिक फ्लक्स passing per unit area of the material is called as the magnetic induction B. Its SI unit is ampere meter square. Okay, now we are going to proceed further. जशी एखाद्या बल्बची इंटेन्सिटी आहे, 7च्या बल्बची इंटेन्सिटी कमी असते 100च्या बल्बपेक्षा. 100च्या बल्बची इंटेन्सिटी कमी असते 200 वॅट असणाऱ्या बल्बपेक्षा. तसं मॅग्नेटिक इंटेन्सिटी सुद्धा डिफाईन करायला लागते. ती डिफाईन कशी केली बघा. The magnetic movement developed per unit volume is defined as the magnetic intensity. Therefore, magnetic intensity M equal to magnetic moment P divided by P. That is also equal to M upon A. And its SI unit of the magnetic intensity is ampere per meter. एखादा मटेरियल मॅग्नेटिक केलं, समजा आता मी तुम्हाला शिकवायला लागलोय. सगळेजण ऑनलाईन नाही आहेत, कोण शेतीची कामं करायला लागले, कोण आधीमध्ये ते लेक्चर ते लिंक दिल्यामुळे बघू शकतात. पण मी मॅग्नेटाईज करायचं काम करतोय. मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे मी म्हणजे. पण एखादा विद्यार्थी असा असतो की यातलं मी जे उदाहरण जनरल लाईफमध्ये दिलेलं आहे
तो 100% तो ग्रास्प करतो. उदाहरणार्थ मॅग्नेटिक इंडक्शनचा आता तुम्हाला मी सांगितलेलं ऊस, ऊसाची मोळी आणि ट्रक ऊसानं भरलेला, तो म्हणजे मग 100% तो मॅग्नेटाईज झाला, म्हणजे त्याची इंटेन्सिटी जी असते असं अंडरस्टँड करायचं आहे फिजिक्स. एवढं सोपं फिजिक्स आहे, तुम्हाला मित्रांनो सांगतो, तुम्ही पाठ करू नका फिजिक्स. त्यामुळे इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक इंटेन्सिटी नथिंग बट दी मॅग्नेटिक मुवमेंट डेव्हलप्ड पर युनिट व्हॉल्यूम इज डिफाइंड ॲज दी मॅग्नेटिक इंटेन्सिटी एम. मी लावलंय मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला, पण प्रत्येकाची मॅग्नेटाईज होण्याची प्रॉपर्टी वेगळी आहे मित्रांनो. एखादी मुलगी असते तुमच्यातली की मी जे ऑनलाईन लेक्चर शिकवायला लागलोय ते अतिशय केअरफुली कानाला अगदी हेडफोन लावून व्यवस्थित एकांतात ऐकायला लागलेले आहे. तुमच्यातला एखादा मुलगा असतोय मित्रांनो, तो सुद्धा एकांतात निवांत पडून राहिला आणि ऐकायला लागलाय आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन अतिशय सुंदर लागलेलं आहे. तर हे लक्षात येते तुम्हाला, ऊस आणि ऊसाची मोळी इंटेन्सिटी बल्ब 10, 20, 40, 50, 60, 100, 200चा किती असलं इंटेन्सिटी कमी जास्त होते. तुमचंच उदाहरण दिलंय मॅग्नेटिक इंटेन्सिटी समजण्यासाठी. जो विद्यार्थी अगदी मन लावून तन्मयतेने ऐकायला लागलाय तो खरोखर शिक्षण एन्जॉय करायला लागलेला, बरोबर आहे की नाही मित्रांनो. तर तुम्हाला इंटेन्सिटी समजेल, कारण तुमचंच उदाहरण आहे. मी लावलंय मॅग्नेटिक फील्ड, पण तुम्ही किती घेतलं, किती मॅग्नेटाईज झालं तुम्ही पर युनिट व्हॉल्यूम. 100 समजा 40 विद्यार्थी फिजिक्सला आहेत यावर्षी 2020-21ला, त्यापैकी एक 20 मुलं ऑनलाईन नाहीच आहेत जरा, म्हणजे ते मॅग्नेटाईजच्या बाहेर आहेत, फील्डमध्येच नाही आहेत ती. आणि 120 पैकी एक 20 पोरं पाणी पाजायला गेले शेतात, ती पण मॅग्नेटाईजच्या फील्डच्या बाहेर आहेत. 100 विद्यार्थी आहेत, त्यातल्या मुली काही जणी स्वयंपाक करायला लागलेत, त्यातल्या 40 मुली स्वयंपाक करायला. 60 मुलं आहेत, 60 मुलांपैकी लक्ष असणारे एक 20-30च आहेत, आणि त्यातले 20-30 पैकी एक 4-5 मुलं पूर्ण तन्मयतेने ऐकायला लागले. ते 100% मॅग्नेटाईज होणार, त्यांची इंटेन्सिटी जास्त असणार, त्यांना मार्क्स जास्त पडणार. सरळ आहे गणित. दॅट इज द मॅग्नेटिक इंटेन्सिटी. कळलं का मित्रांनो? ओके, पुढे जाऊया. Permeability. It is the ratio of magnetic induction produced per unit magnetizing field or magnetic intensity. तुम्ही लावलं किती मॅग्नेटिक फील्ड, मी ओढून ताणून एवढं जोरजोरात ओरडायला लागलोय, तुम्हाला सुंदर उदाहरण द्यायला लागलोय. मॅग्नेटिक फील्ड किती लावलं मी समजा, एकदम इझिली तुम्हाला सांगितलं, उदाहरण दिलं नाही काय नाही. मॅग्नेटिक फील्ड कमी समजा, मग तुम्ही किती, तुम्हाला किती काढणार, त्यातलं 10%च काढणार. मी जे आणि काय केलं, मी जनरल लाईफचं उदाहरण दिलं, तुमचं उदाहरण दिलं, इंग्लिशमध्ये सांगितलं, मराठीमध्ये सांगितलं, सगळं म्हणजे मॅग्नेटिक फील्ड याची जास्त अप्लाय केलेलं. मग तुम्ही किती घेतला त्यातलं, समजा त्यातलं 100 मुलांना कळलं, चांगले मार्क पडणार. तुमच्यात किती तयार झालं इंडक्शन, ते दोन्ही गोष्टीवर आहे. तुम्ही घेणार आहे की नाही मी सांगितलेलं, आणि मी किती देणार आहे, या दोन्ही गोष्टी आहेत. गिव्ह अँड टेक रिलेशन आहे. So it is the ratio of the magnetic induction produced per unit magnetic field intensity, that is mu equal to B upon H. SI unit is Weber per ampere meter. तुम्हाला they will ask questions in the objective in the exam. Then next, magnetic susceptibility. It is defined as the ratio of the intensity of the magnetization induced in the magnetic substance to the intensity of the magnetic field. Means what? तुमची ससेबिलिटी किती आहे तुम्ही काढू शकता मित्रांनो. तुम्हाला मी शिकवलं, उदाहरण दिलं, चांगलं केलं, परत तुम्ही शंका काढली, सगळं झालं, आणि परीक्षेमध्ये तुम्हाला 50 पैकी 50 मार्क पडले, तर काय झालं, ससेबिलिटी हाय आली, इंटेन्सिटी जास्त आली. एम कळलं का? अप्लाय केले 100 मार्क मिळाले, 50 केले 50 मार्क मिळाले. दॅट इज द नथिंग बट ससेबिलिटी. ओके, नेक्स्ट पॉइंट, diamagnetic materials properties. Every atom of diamagnetic material has a zero magnetic dipole moment. मित्रांनो, डायपोल म्हणजे काय? दोन पोल. जसे नवरा बायकोंच्या काही वेळेला डायपोल मुवमेंट जर जास्त असेल तर भांडणं लागतात, त्यांचं पटत नाही.
नॉर्थ आणि साऊथ एकीकडे होते. पण जी नवरा बायको एक दुजे गेले आहेत म्हणजे डायमॅग्नेटिक मटेरियल सारखी. कळतंय का बघा? लय फिजिक्स सोपं आहे मित्रांनो. मुली काही जण हसत असतील कारण का काही 4-5 वर्षांना ती संसारात मुली पडणार आहे. तुम्ही मित्रांनो, तुम्हाला जर तुम्ही कर्तृत्व केला तर तुम्हाला मुली मिळून तुम्ही लग्न होणार आहे तुमचं. असं मी पॉझिटिव्हली विचार करतो की तुम्ही फार कर्तृत्वान होशील आणि भारताचं उज्ज्वल भविष्य तुमच्यावर अवलंबून आहे. आणि तुमची सगळ्यांची लग्न चांगली होतील आणि तुम्हाला सगळ्यांना मुलांना चांगली बायको मिळो आणि मुलींना चांगला नवरा मिळो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि त्यातली जी प्रॉपर्टीज आहेत डायमॅग्नेटिक मटेरियलचे ते तुमच्यात याव्यात. म्हणजे काय बघा, एव्हरी ॲटम ऑफ द डायमॅग्नेटिक मटेरियल हॅज अ झिरो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणजे दोघांच्या मध्ये काहीच अंतर नाही. एक दुजे के लिए पिक्चर एक होता जुना, एक दुजे के लिए दिलसे एकमेकाला ते असतात. आता पुढं वीकली रिपेल्ड बाय द मॅग्नेटिक फील्ड. त्यांच्यात मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटच नाही म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी हे नाहीच आहे. त्यामुळे वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. म्यू इज लेस दॅन म्यू झिरो. परमॅबिलिटी ऑफ द मटेरियल इज लेस दॅन द परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. तुम्हाला परमॅबिलिटी म्हणजे काय मी एक्सप्लेन केले. रिलेटिव्ह परमॅबिलिटी के इक्वल टू म्यू अपॉन म्यू झिरो इज लेस दॅन 1. मिस्टेकली चुकून म्यू झिरो अपॉन म्यू झिरो झालं की ते काय पाहिजे, म्यू अपॉन म्यू झिरो. ससेबिलिटी ऑफ दिस मटेरियल्स इज निगेटिव्ह. दॅट इज साय इज निगेटिव्ह. बघा आता तुम्ही आता डिफिनेशन केले, ससेबिलिटी इज नथिंग बट एम अपॉन एच. त्यातले काही विद्यार्थी आपल्यातले असे आहेत काय सांगते पवार सरसा जनरल लाईफ मधलं उदाहरण. मी तर काय सगळं बघून काढणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह येणार आहे. ब्रह्मात राहू नका. परीक्षा कधी कशी येऊ शकते काय माहित नव्हतं. आपल्याला पेंडेमिक येणार आहे की नाही माहित नव्हतं. आलं ना दुसरी वेव, तसं तुमच्या परीक्षेचं आहे. त्यामुळे काळजी घ्या, निवांत राहू नका. In an external magnetic field, diamagnetic materials are weakly magnetized in the direction of opposite to the magnetic field. हा हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचं उदाहरण काही जणांचं लावू आहे बघा. मी शिकवतोय, तुम्ही अभ्यास करा म्हणतोय, पण काही जण काय म्हणतात, हे मला कशाला लेक्चर ऐकायला लागते, जाऊ दे की काय होईल ते होईल. आता नाहीतर या परीक्षेला आपण काय केलं, लास्टला सगळे ऑब्जेक्टिव्ह बघून काढले, इकडे मार्क्स चांगले मिळाले, झालं. तसं आता काय सांगता येत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही काय करा, केअरफुली काळजीपूर्वक लक्ष द्या. त्यामुळे काय अडचण नाही. दे लूज देअर मॅग्नेटिझम. त्यामुळं यांचं निगेटिव्ह आहे बघा, काय मॅग्नेटिक ससिलिटी निगेटिव्ह आहे. आणि वीकली मॅग्नेटाइज होतात. आणि ते वीकली मॅग्नेटाइज कुठं होतात, अप्लाय केलेल्या मॅग्नेटिकच्या दिशेने नाही, त्याच्या उलट. सांगलीला जा म्हटलं की कुठं जातो तो, कराडला. They lose their magnetism. They lose their magnetism after removal of external magnetic field. Magnetic field काढून टाकलं. मी शिकवायचं बंद केलं, संपला विषय. पवार सर गोल, फिजिक्स गोल. हे प्रॉपर्टी आहे. डायमॅग्नेटिक इज फाउंड इन मटेरियल्स लाईक सॉलिड, लिक्विड, कसे तिन्ही मध्ये आहे. त्याचे उदाहरण बघा, सिल्वर, लक्षात का, सिल्वर, लेड, सिलिकॉन, नायट्रोजन, वॉटर, पाण्यामध्ये आहे बघा डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी. एअर आर एक्झाम्पल ऑफ द डायमॅग्नेटिक मटेरियल. थँक्यू व्हेरी मच माय फ्रेंड्स.